कथेचे नाव ससा आणि वाघ। ही काही काळापूर्वीची गोष्ट आहे। एक निर्दयी वाघ जंगलाचा राजा होता। तो खाण्यासाठी अनेक प्राण्यांना मारायचा, त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी त्या वाघाला घाबरायचे। तो वाघ दिवसभर प्राण्यांच्या शोधात पूर्ण जंगल फिरत असायचा, पण त्या वाघाच्या भीतीमुळे सगळे प्राणी इकडे तिकडे लपून बसायचे। मग एके दिवशी सर्व प्राण्यांनी ठरवले की आपण आपल्या राजाशी बोलून त्याची समजूत काढू। आणि मग सर्व प्राणी एकत्र वाघाच्या दिशेने जाऊ लागले। आणि सर्व प्राणी वाघाकडे येतात। सर्व प्राणी एकत्र पाहून वाघाला खूप आनंद होतो आणि म्हणतो, तुम्ही सगळे कुठे लपून बसला होता? खूप वेळापासून मी तुम्हाला शोधत होतो। त्यातील एक प्राणी बोलला, राजा, आम्ही तुमच्या भल्यासाठी काहीतरी विचार करत होतो। तेव्हा त्यापैकी एक चतुर कोल्हा वाघाकडे गेला आणि प्रेमाने म्हणाला, महाराज, तुम्ही आमचे राजा आहात, आम्ही तुमचे सेवक आहोत। आता तुम्ही म्हातारे आणि कमकुवत होत आहात, तुम्ही घरी का नाही राहत? आम्ही वचन देतो की दररोज एक प्राणी तुमच्या अन्नासाठी घेऊन येत जाऊ। तुम्हाला आता शिकार करण्याची गरज नाही। आता तुम्ही शांतपणे आपल्या घरी राहून जेवणाचा आनंद घेऊ शकता। ही ऐकून वाघाला ती युक्ती आवडली। वा, पण जर तुम्ही प्राणी पाठवू शकला नसाल तर मी हव्या तितक्या प्राण्यांना मारून टाकीन। तेव्हा सर्व प्राणी म्हणाले, नाही नाही राजा, आम्ही आमचे वचन पाळू। असे बोलून सर्व प्राणी चालले गेले आणि वाघाला ही खूप आनंद झाला आणि तो विचार करू लागला की आता मला शिकार करण्याची गरज नाही। त्या दिवसापासून दररोज एक प्राणी वाघाच्या गुफेत जायचा आणि वाघ त्यांना खाऊन टाकायचा। एके दिवशी सशाचा गुफेत जाण्याचा नंबर होता, पण तो ससा खूप हुशार होता। त्यालाही बिलकुल आवडत नव्हते की वाघाने त्यांना मारून खावे, म्हणून त्यांनी गुफेत जाता जाता त्याने काहीतरी युक्ती लढवली। गुफेत जाताना त्याने सोबत उंदीरलाही घेऊन गेला आणि तो ससा आणि उंदीर हळूहळू चालत त्या वाघाजवळ जाऊ लागले आणि तिकडे त्या वाघाला खूप जोरात भूक लागलेली होती। छोटासा ससा बघून त्याला जास्तच राग आला होता आणि आजचे खाण्यासाठी आलेले प्राणी बघून ससा दिसताच त्याचा राग भडकला। त्याने विचारले, तुम्हाला कोणी पाठवले? तुम्ही खूप लहान आहात आणि माझ्या जेवणाला खूप उशीर झाला आहे, मला खूप भूक लागली आहे। छोट्या सशाने नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज, कृपया माझे म्हणणे ऐका। माझ्याबरोबर आणखी 5 ससे पाठवण्यात आले, पण वाटेत एका वाघाने त्यांना शोधून खाऊन टाकले। तो म्हणाला की तो जंगलाचा राजा आहे। मी कसाबसा पळून जाण्यात यशस्वी ठरलो। दुसरा वाघ कुठे आहे? दुसरा वाघ? तो ससा त्या वाघाला त्या जंगलामध्ये बनलेल्या एका विहिरीकडे घेऊन गेला आणि तिथे तो त्या विहिरीमध्ये राहतो असं सांगून त्यांनी त्या वाघाला विहिरीकडे घेऊन गेले आणि सांगितले की तो त्याच्यामध्ये राहतो। ससा बोलला की राजा, तुम्ही त्या विहिरीमध्ये बघा, तो तिथेच आहे। तेव्हा त्या वाघाने त्या विहिरीमध्ये बघितले। त्याला वाटले की हा तोच वाघ आहे।
जो म्हणत होता की मी राजा आहे म्हणून। मग त्या वाघाने जोरात आवाज केला, त्याचाच आवाज त्याला परत ऐकू येत होता। तेव्हा वाघाला ही वाटले की खरंच हा दुसरा वाघ आहे आणि मग तो वाघ त्याच्यावर हमला करत होता, पण तो वाघ नसून एक त्याची प्रतिबिंब होते। म्हणून तो वाघ जस करायचा तसंच पाण्यात दिसणारे त्याचे प्रतिबिंब करत होते। अस करता करता वाघाने पाण्यात उडी मारली। पाण्यात उडी मारल्यानंतर त्याला बाहेर निघता येत नव्हते। त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्याला बाहेर येता आले नाही, त्यामुळे तो त्या पाण्यामध्ये मरून गेला। हुशार ससा आणि उंदीर खुशी खुशी घरी आले। त्यांनी आपले हिमतीने आणि चतुराईने सर्व प्राण्यांचा जीव वाचवला।